सांग ना रे, ती बाई कोण होती? सांग ना पटकन, प्लीज. नको ना, ताणूया नको, प्लीज पटकन सांग ती बाई कोण होती. हात का धरला होतास त्या बाईचा? ती बाई कोण होती सांग पटकन. ती बाई कोण होती सांग ना बाबा, मीच बोलते फक्त. हे बघ, हे असं ओरडणार असतील अंगार तर मला नाही, मला बोलायचं. इकडे मला चॉईस नाहीये. चल चल, ढकलून देईन ना खाली. असं हे बघ, नीट बोल. इथे हे बघ, असं सांग नाही. मला, कोण होती? सांगतो, हे बघ. हा, हात धरला होता ऐक. त्या बाईचा, ती कोण होती? ती बाई कोण आहे ती मी नाही सांगू शकत. लाज नाही वाटत? किती निर्लज्ज तू, बायकोला म्हणतोयस. ती बाई कोण होती हे मी तुला नाही सांग. शिवाय देणार असेल तर विषय संपला. निर्लज्ज मी चालू, मला नाही ए बाबा सांगायचं. ये ना, नाही जाऊ देणार आहे मी तुला. ये, हे नको करूस सगळं. ती बाई कोण होती मी नाही सांगू शकत. मी कोण आहे मी सांगू शकतो. कोण आहेस तू? मी तुझा नवरा आहे. ओ, त्या बाईचा हात का धरला होतास मग? नवरा कोणाचा आहे? ओके ओके नवरा कोणाचा आहे? ओके, मी सांगतो. मी सांगतो ईशा. सांग सांग. बस खाली बस, मैंने नीट सांग. मी इतकी वर्ष एक गोष्ट लपवून ठेवली होती तुझ्यापासून. मला ती सांगायची नव्हती, पण आता काय सांगावं लागेल मला. आय डोंट नो तुझा विश्वास बसेल नाही बस नाही माहित. पण मी सांगणार. ईशा, कोणी नाहीये इकडे, आपण दोघेच आहोत. बोल बोल. ईशा, मी अंडर कव्हर एजंट आहे. बापरे. अंडर कव्हर एजंट मी. गुप्तरोग तज्ञ गुप्तहेर आहे मी. तू मी गुप्तहेर आहे. सरकारने 87,000 जणांमधनं माझी निवड केली आहे. एका सिक्रेट मिशन साठी मी सरकारसाठी काम करतो. तू सिक्रेट एजंट आहे? नाही वाटत? ओके फाईन, मग सोडून दे विषय. मग तुला नाही वाटत म्हणून मी नाही आहे. अरे याला काय, तू बोलशील उद्या कल हवा नाही आहे तो हवा नाही आहे क्या, पूरे को लगेगा तो नहीं आहे. असं थोडी होत आहे. मी आहे सिक्रेट कव्हर. काही बोलतोयस तू? ठीक आहे, चल मानलं. ओके, आय एजंट, हे बघ, हे असं टोमणे मला नाही थांबायचं. मी एजंट चालतो. वगैरे. ए इकडे, मी सांगितलं तुला. किती लोकांमधनं सिलेक्ट झालायस? 87,000. यस, 87,000. माहित नव्हतं रे एवढा भारी आहेस तू. मग हात का धरला होतास त्या बाईचा? हात का धरला होतास त्या बाईचा? वगैरे नको करूस. बाय, ऐसे ये चिल्लाने वाले तो मेरे को बात ए, नहीं करने का. कोणाशी बोलतोय? काय? ओरडू नको. ते आमचं असतं, आम्हाला ट्रेनिंग देतात. तू इथे बस. एकटा सापडला की असं बोलायचं असतं. असं आम्हाला सिक्रेट एजन्सीमध्ये ट्रेनिंग देतात. हात का धरला होता त्या बाईचा? ओके, मी हात का धरला होता? ती सुद्धा अंडरकव्हर एजंट आहे. आमच्या दोघांची पोस्टिंग त्या सिक्रेट मिशनवर सरकारने केलेली आहे. आता तुमच्यासाठी तो मॉल आहे, सामान्य लोकांसाठी तो मॉल आहे. आमच्यासाठी अतिरेक्यांचा तो भेटण्याचा अड्डा आहे. अतिरेक्यांना वाटावं आम्ही हात पकडून चाललोय, म्हणजे त्यांना वाटेल की आम्ही नवरा बायको आहोत. असं आहे ते. तूही फसलीस आहे की नाही. तो आमची ती पण हे आहे, अंडरकव्हर एजंट आहे. त्या बाळू वडापाव सेंटर समोरचा मॉल अतिरेक्यांचं सेंटर आहे. देर यू गॉट इट. यू गॉट इट. पण काय माहिती, एक डाऊट आहे. पुण्यातलं काय, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. हा मग त्याचं काय? सो ते सहज आठवलं म्हणून बोललो. ते कुठेतरी वाचलं होतं कुठेतरी पुणे, म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे, एक मिनिट थांब ना. हा, तुम्ही दोघं एजंट आहात? चल ना यार, बस झाला आता. ए सोड. ए हात काय? तुम्ही दोघं एजंट आहात, मान्य केलं. पण तुम्ही दोघंच नव्हतात ना? तिकडनं दोघं चालत चालत आप्पा बळवंत चौकात गेलात, इडली वडा सांबार खाल्ला. तिथे एक म्हातारे इसम होते. ती बाई त्यांना बाबा म्हणत होती आणि तू त्यांना सासरे बुवा म्हणत होता. स्पष्ट कुठपर्यंत पाठीमागे आलेलीस तू? म्हणजे खरं बोलते ना मी? अरे ऐसा म्हणजे हे बघ. सासरे बुवा तू म्हणत होतास त्यांना? ए, असं तू भाई ये ओवर रिएक्ट करेगी तो मेरे को बात नहीं कोण नाही आहे रे तिकडे? कोणी नाही आहे तिकडे? तिथे बोल माझ्याशी, माझ्याकडे बघून बोल. ओके भावळट. ओके
ओके ओके. पण सासरे बुवा का म्हणत होतास तू त्यांना? ओके फाईन. एक म्हातारे होते तिथे. येस यू आर राईट. ते सुद्धा अंडर कव्हर एजंट. त्यांचं कोड नेम आहे सासरे बुवा. सासरे. अच्छा, अच्छा. सगळ्यांना ती कळू नये खरी ओळख म्हणून आम्ही त्यांना सासरे बुवा असं कोड नेम दिलं. हा, आणि ते हॉटेलचे मालक फडके काका म्हणत होते ते कुठे उभी होतीस तू? सगळं ऐकलंय. म्हणजे खरंय. ऐक ऐक ऐक. म्हणजे खरंय. खरं नाही. आता तू कुठे उभी होतीस मला दिसली नाहीस म्हणून बोलतोय. तू आणि ती बाई नंतर त्या नवीन मराठी शाळेच्या बाहेर गेलात. एक 4 वर्षाचं पोरग धावत आलं. बाबा तू मिठी मारलीस त्या पोराला. तू बाबा म्हंटला तो. तू मिठी मारलीस त्याला. कोण आहे तो? पशा तो लहान मुलगा कोण आहे? पशा तो लहान मुलगा. अरे सांग ना पशा तो लहान. मला ना ईशा कौतुक वाटतं तुझं यार. केवढी चाललीस माझ्या मागे. सप्तपदीला 4थ्या राऊंडला थुकून बसली होती. एवढा पाठला केलास माझा. खाली बस. ही नाटकं नंतर कर. आय एम प्राऊड ऑफ यू. ए ग बस. तो मुलगा कोण होता सांग. तो लहान मुलगा. मुलगा कोण होता सांग. त्याचं नाव नुम्मा. मुन्ना. 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 बर मुन्ना. मुन्ना काय कोण मला आहे? माहिती आहे तुझा विश्वास नाही बसणार पण तो एजंट आहे. एजंट. हे मुन्ना तो पाकिस्तानातून आलाय. 4 वर्षाचा मुन्ना agent. सरकारने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे की त्याला इथून सुखरूप असं बांधून वगैरे ट्रेन मधनं त्याला पाकिस्तानात पोहोचवायचं. मुन्ना. फक्त मुन्नीचं मुन्ना करून बजरंगी भाईजानची स्टोरी सांगतोयस पशा तू. त्याला पण चुकून नुम्मा म्हणतोयस. काय करतोयस तू पशा? काय काही बोलतोयस अगं तू? शपथ मला माहितीये तुझा विश्वास नाही बसणार. मला रिॲक्ट पण व्हावं असं वाटत नाहीये यावर. काय चांगली होतेस पण नो प्रॉब्लेम. ऐक मला सगळं होईल. मी शपथ त्यातलं काहीच खोटं नाहीये. ठीक आहे चल. हो चल. एजंट आहे. 3 एजंट आहे. या, चल. ईशा आपण पटलं. रूमवर जाऊन बोल. हे काय? रख तेरे को. मला नकोय लिपस्टिक. तुझ्या खिशात सापडली ही लिपस्टिक मला पशा. तुझ्या खिशात लिपस्टिक काय करत होती? ए, थांब, 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 थांब. नको खोलू नकोस. इट्स डेंजरस. हँडल विथ केअर. वेट. पशा ही लिपस्टिक नाहीये. ही गन आहे. सी हे उघडलं आणि इथून फिरवलं ती गोळी सुटते. सोड. हे, खरोखर गोळी लागेल मरशील. सोड. अगं नाही खरंच सांगतोय तुला. जाऊ दे ना हे आपण टाकून देतो. तेरे को क्या है ये भाई मिलना ही नहीं चाहिए भाई. इसको समझा अपने को ये नहीं चाहिए. हे बघ काय माहितीये तू त्या बंदुकीने मला मार. मी या बंदुकीने तुला मारते. या रंगपंचमीच्या पिस्तूल घरी ठेवायच्या. इथे ना इथे गोळी झाली. हे सगळे बंदूक आहे. ही लिपस्टिक आहे बघ. लिपस्टिक आहे. लिपस्टिक आहे. कोणाची आहे? ही गन नाही. कोणाची आहे लिपस्टिक? ही अश्विनीची आहे. अश्विनी माझी अश्विनी माझी बायको आहे. माझा दुसरा संसार आहे पुण्यात. मी सांगणार मला माफ कर. माझी चूक झाली. मी हे सगळं सेटल करेन. मी सेटल करेन. हे सगळं माहित होतं मला. ईशा तुझ्याकडे बंदूक कुठून आली? खरी अंडर कव्हर एजंट मी आहे का? हा? इतकी वर्ष माझे मिशन्स आणि संसार यात इतकी गुंतले होते ना तुझी लफडी बघायलाच नाही मिळाली. नाही पण आता मला सगळं कळलंय. ईशा आणि काय आहे ना आमच्याबद्दल एकदा कळलं ना की त्या माणसाला आम्ही जिवंत नाही ठेवू शकत. म्हणजे एक काम कर. तू डिसाइड कर. काय? तू खाली उडी मारून मरतोयस का माझ्या गोळीने मरतोयस? ईशा हे बघ इथे बघ. इथे मारू? नवरा आहे मी. ईशा तुझा नवरा आहे सांगतोय. मी नवरा आहे तू असं नाही. पटकन सांग. ए भाई इसको समझा ना यार. मारला साला. सांग. पटकन सांग. ईशा ईशा माझा ईशा.